नमस्कार अँड वेलकम. आज आपण एका अशा सायन्सच्या दुनियेत जाणार आहोत ना, जे ऐकायला अगदी एखाद्या सायफाय सिनेमासारखं वाटेल, पण हे सगळं खरं आहे. हे आहे जीवनाचं विज्ञान, म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी. जरा विचार करून बघा, किती भारी होईल ना की आपल्या शरीरातलीच एखादी जखम भरून काढण्यासाठी किंवा समजा एखादा अवयव निकामी झाला तर तो बदलण्यासाठी आपण आपल्याच शरीरातल्या पेशी वापरू शकलो तर. आता हे फक्त कल्पना नाही राहिली, हे खरं आहे. आणि हे सगळं शक्य कशामुळे होतं, त्याच सायन्सबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग, मूलपेशी म्हणजे स्टेम सेल्स आणि जैवतंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक्नॉलॉजीच्या या अद्भुत जगात एक मस्त सफर करूया. ओके, तर आपल्या आजच्या सफरीचा हा आहे रोड मॅप. आपण सुरुवात करणार आहोत मूलपेशींच्या चमत्कारापासून. मग आपण जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते बघू आणि त्याचे आरोग्य, शेती आणि आपल्या पर्यावरणासाठी काय उपयोग आहेत ते पाहू. आणि हो, शेवटी ह्या सगळ्याची एक मस्त उजळणीसुद्धा करू. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया, आणि तो आहे मूलपेशींचा, ज्यांना आपण आपल्या शरीराचा एक प्रकारे मास्टर प्लॅन म्हणू शकतो. तर ह्या मूलपेशी किंवा ज्यांना आपण स्टेम सेल्स म्हणतो, त्या म्हणजे नक्की काय? बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ह्या अशा स्पेशल पेशी आहेत ज्यांना अजून कुठलंही ठराविक काम दिलेलं नाहीये. जसं आपल्याकडे मातीचा गोळा असतो बघा, त्याला आपण हवा तो आकार देऊ शकतो, बरोबर? अगदी तसंच या पेशींपासून शरीरातल्या कोणत्याही प्रकारच्या पेशी तयार होऊ शकतात. आणि म्हणूनच जखम वगैरे भरून काढण्यात यांची भूमिका खूपच महत्त्वाची असते. ठीक आहे, तर या मूलपेशींचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला आहे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. नावाप्रमाणेच ह्या बाळाच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत सापडतात आणि ह्या प्लुरिपोटेंट असतात. आता प्लुरिपोटेंट म्हणजे काय? याचा अर्थ असा की ह्या एका पेशीपासून शरीरातल्या तब्बल 220 प्रकारच्या वेगवेगळ्या पेशी बनू शकतात. म्हणजे विचार करा, हृदयाची पेशी, मेंदूची पेशी किंवा त्वचेची पेशी, काहीही. आणि दुसरा प्रकार आहे ॲडल्ट स्टेम सेल्स. ह्या आपल्या शरीरात म्हणजे लाल अस्थिमज्जा आणि चरबीमध्ये आयुष्यभर असतात. बरं, मग यांचा उपयोग कुठे होतो? इथेच तर खरा चमत्कार आहे. रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये, म्हणजे बघा, मधुमेह किंवा पार्किन्सनसारख्या आजारांमध्ये ज्या पेशी मृत होतात त्यांना बदलण्यासाठी यांचा वापर होतो. किंवा ॲनिमियासारख्या आजारांसाठी नवीन रक्तपेशी बनवता येतात. एवढंच नाही, तर प्रयोगशाळेत किडनी आणि लिव्हरसारखे पूर्णच्या पूर्ण अवयव वाढवून त्यांचं प्रत्यारोपण करणंसुद्धा शक्य झालं आहे. कमाल आहे ना? ओके, मूलपेशींची ही शक्ती तर आपण पाहिली. आता आपण त्या टेक्नॉलॉजीकडे वळूया जे या शक्तीचा वापर करते. आणि ती टेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान किंवा बायोटेक्नॉलॉजी. तर जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगतो. हे म्हणजे सजीवांचा वापर करून आपल्या म्हणजे माणसांच्या फायद्याच्या गोष्टी बनवण्याचं तंत्रज्ञान. खरं तर आपण हे खूप आधीपासून करतोय. उदाहरणार्थ, दही बनवण्यासाठी आपण सूक्ष्मजीवांचा वापर करतो की नाही, ते सुद्धा एक प्रकारचं जैवतंत्रज्ञानच आहे. पण आज आपण याच्या एकदम आधुनिक रूपांबद्दल बोलणार आहोत, ज्यात जेनेटिक इंजिनिअरिंगसारख्या शाखा येतात. आणि या टेक्नॉलॉजीचे फायदे प्रचंड आहेत. विशेषतः शेतीमध्ये तर क्रांती झालीय. यामुळे काय झालंय तर पिकांचं उत्पादन वाढलंय, रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे औषध फवारणीचा खर्च वाचलाय. आणि एवढंच नाही, तर तापमान किंवा पाण्याच्या ताणाला तोंड देऊ शकणारी जबरदस्त पिके विकसित झाली आहेत. शेतीनंतर आता आपण पाहूया की जैवतंत्रज्ञानाने आपल्या आरोग्याच्या क्षेत्रात काय क्रांती घडवली आहे. जरा या स्लाइडवर नजर टाका. मधुमेहासाठी इन्सुलिन, कर्करोगासाठी इंटरल्युकिन, ही सगळी प्रोटीन्स आपल्या शरीरासाठी खूप खूप महत्त्वाची आहेत. पूर्वी माहिती आहे, ही प्राण्यांपासून मिळवली जायची आणि ती प्रोसेस खूप कठीण आणि प्रचंड खर्चिक होती. पण आता बायोटेक्नॉलॉजीमुळे आपण हीच प्रोटीन्स थेट प्रयोगशाळेत एकदम शुद्ध स्वरूपात आणि मोठ्या प्रमाणात बनवू शकतो. ही एक मोठी वैद्यकीय क्रांतीच आहे खरं तर. बायोटेक्नॉलॉजीचा असाच एक प्रसिद्ध चमत्कार म्हणजे क्लोनिंग. डॉली नावाच्या मेंढीबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल, हो ना? चला, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. बघा, एका फिन डॉर्सेट नावाच्या मेंढीच्या पेशीमधून केंद्रक म्हणजे न्यूक्लियस काढला. तो दुसऱ्या एका स्कॉटिश मेंढीच्या केंद्रक नसलेल्या अंडपेशीत टाकला आणि मग तो गर्भ त्याच स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयात वाढवला. आणि गंमत म्हणजे जन्माला आलेली डॉली ही हुबेहूब त्या फिन डॉर्सेट मेंढीसारखी होती, कारण DNA तिचा होता. यानंतर येतं जीन थेरपी. सोप्या शब्दात सांगायचं तर ही आपल्या DNA मधला एखादा खराब जीन दुरुस्त करण्याची पद्धत आहे. काही अनुवंशिक आजार असतात, जसे की फिनाइल कीटोन्युरिया किंवा PKU,
हे यकृतातल्या एका जनुकीय दोषामुळे होतात. जीन थेरपी वापरून आपण तो दोषच दुरुस्त करू शकतो. हे भविष्यातल्या औषधोपचाराचं एक खूप मोठं पाऊल आहे. आरोग्यानंतर चला पुन्हा एकदा शेतीकडे वळूया आणि बघूया की भविष्यातली शेती कशी असेल आणि जैवतंत्रज्ञान ते चित्र कसं बदलतंय. आपल्या भारतात शेती क्षेत्रात 3 मोठ्या क्रांती झाल्या. एक होती हरित क्रांती, डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली, ज्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन प्रचंड वाढलं. दुसरी होती श्वेत क्रांती, डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्यामुळे, ज्यामुळे दुग्ध व्यवसाय खूप मोठा झाला. आणि तिसरी म्हणजे नील क्रांती, ज्यामुळे मत्स्यपालनाला चालना मिळाली. या सगळ्या क्रांतीमागे कुठेतरी टेक्नॉलॉजीचा खूप मोठा वाटा होता. आता बोलूया GM पिकांबद्दल. GM म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड. ही अशी पिकं आहेत ज्यांच्या DNA मध्ये आपण थोडे बदल केले आहेत. कशासाठी? तर बघा, उदाहरणार्थ बीटी कापूस. यात एक असं जनुक टाकलं आहे ज्यामुळे तो बोंड अळीसाठी विषारी बनतो. मग काय, शेतकऱ्यांचा कीटकनाशकांवरचा खर्च वाचतो. किंवा दुसरं उदाहरण घ्या, गोल्डन राईस. यात अजीवनसत्व तब्बल 23 पटींनी जास्त असतं. हे सगळं शक्य झालंय बायोटेक्नॉलॉजीमुळे. शेती आणि आरोग्य यासोबतच आपला ग्रह म्हणजे आपलं पर्यावरण ह्याचं रक्षण करण्यासाठी सुद्धा जैवतंत्रज्ञान खूप उपयुक्त ठरतं आहे. बायोरेमिडिएशन ही एक अशीच जबरदस्त संकल्पना आहे. यात काय करतात तर सूक्ष्मजीव आणि वनस्पतींचा वापर करून प्रदूषण साफ केलं जातं. एक उदाहरण देतो. समुद्रात तेलगळती झाल्यावर स्यूडोमोनास नावाचे बॅक्टेरिया ते सगळं तेल आणि प्रदूषण अक्षरशः खाऊन टाकतात, म्हणजे साफ करतात. आणि ही कल्पना सर्वप्रथम एका भारतीय वंशाचा शास्त्रज्ञाने मांडली होती, डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती यांनी. वाह! तर आज आपण मूल पेशींपासून ते GM पिकांपर्यंत एक मोठा प्रवास केला नाही. आता वेळ आली आहे या सफरीतील महत्त्वाचे टप्पे पुन्हा एकदा पाहण्याची आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची. चला, तर पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय? उत्तर अगदी सोपं आहे. जसे आपल्या बोटांचे ठसे युनिक असतात, म्हणजे जगात कोणाचेच सारखे नसतात, तसाच प्रत्येकाचा DNA क्रमसुद्धा युनिक असतो. याच टेक्नॉलॉजीचा वापर करून उपलब्ध DNAच्या तुकड्यावरून व्यक्तीची ओळख पटवता येते. आपण CID किंवा क्राईम शोजमध्ये पाहतो ना, गुन्हेगाराला ओळखण्यासाठी किंवा मुलाचे पालक कोण आहेत हे सिद्ध करण्यासाठी याचा खूप वापर होतो. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, लसीकरण म्हणजे वॅक्सिनेशन म्हणजे काय? लस म्हणजे काय? तर लस म्हणजे एक अँटीजन असलेला पदार्थ जो आपल्याला एखाद्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी तयार करतो, म्हणजे प्रतिकार शक्ती देतो. आणि इथे बायोटेक्नॉलॉजी कशी मदत करते? तर आता रोगजंतूचा थेट वापर न करता त्यातील फक्त एक जनुक वेगळं करून प्रयोगशाळेत अँटीजन तयार केले जातात. त्यामुळे काय होतं, लसीकरण खूप जास्त सुरक्षित झालं आहे. एडवर्ड टेलर यांनी खूप छान म्हटलंय, आजचं विज्ञान हे उद्याचं तंत्रज्ञान आहे. आज आपण जे काही शिकलो तेच आपल्या भविष्याचा पाया आहे. त्यामुळे सतत शिकत रहा, प्रश्न विचारत रहा आणि विज्ञानाच्या या अद्भुत जगाचा शोध घेत रहा. भेटूया पुढच्या वेळी.